अध्यक्ष महोदय, नाशिक जिल्ह्यातील रावळगाव येथील गट क्रमांक 407/1 हा महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मर्यादित मालकीच्या जमिनीतून औद्योगिक क्षेत्राकरिता साठवण तलावासाठी हा याचं काम सुरू होतं. सदर जी काही परवानगी ह्या कॉन्ट्रॅक्टरला मिळालेली होती ती तलावाकरिता मिळालेली होती, पण गेल्या 3-4 वर्षांपासून इथे अनधिकृतपणे स्टोन क्रशर हे त्यांनी सुरू ठेवलेलं होतं आणि अनेक कोटीचं शासनाचं त्यांनी महसूलचं नुकसान केलेलं आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना हा आहे की गेल्या 3 ते 4 वर्षांपासून कुणाच्या छत्रछायेखाली हा स्टोन क्रशर सुरू होता आणि ह्या निष्काळजीपणाबाबत जी काही प्रशासनाची चूक झालेली आहे, कारण कुठलीही परवानगी महसूल विभागाची नाहीये, एमपीसीबीची नाहीये, कुठल्याही सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता सर्रासपणे गेले 3-4 वर्षांपासून हे स्टोन क्रशर सुरू होतं आणि ही जागा जी आहे ही औद्योगिक विकास महामंडळाची आहे. तर आपण या कंत्राटदाराला याचं जे काही कंत्राट आहे ते त्वरित रद्द करून त्याच्याकडून अधिकची आपण सांगितलंय की दंड त्याच्याकडून जवळपास 1 कोटी रुपयांच्या वर आपण दंड त्याच्याकडून आकारला आहे. पण गेले 3 ते 4 वर्षांपासून सर्रासपणे त्यांनी जे हे रित्या चालू ठेवलेलं आहे, त्याच्यासाठी अतिरिक्तचा आपण दंड त्याच्यासाठी आकारणी करणार का? त्याचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होणार का? आणि ज्या अधिकाऱ्यांच्या छत्रछायेखाली हे सर्व सुरू होतं, त्या संबंधित अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य सरोजताईंनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला ती वस्तुस्थिती खरी आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेमध्ये हा स्टोन क्रशर सुरू होता. महसूल विभागानं तो आता बंद केलेला आहे. परंतु उद्योग विभागाचे जे विकास आयुक्त आहेत, सिनियर ऑफिसर आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नेमून हे नक्की कशा पद्धतीने ही जागा वापरण्यात आली याची चौकशी केली जाईल. याच्यामध्ये कोण अधिकारी इन्व्हॉल्ड आहेत का याचा देखील तपास केला जाईल आणि त्याच्यानंतर ती कारवाई केली जाईल. परंतु याच प्रश्नाच्या अनुषंगानं राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी सभागृहाला आश्वासित करू इच्छितो की ज्या जागा MIDCनं एखाद्या पर्पजसाठी दिलेल्या आहेत, परंतु त्या पर्पजसाठी त्याचा वापर न करता दुसऱ्या पर्पजसाठी त्याचा जर वापर होत असेल तर या सगळ्याचा सर्वे पुढच्या 60 दिवसामध्ये केला जाईल आणि अशा पद्धतीनं दिलेल्या जागांचे मालक वेगळ्या वेगळ्या गोष्टीसाठी जर जागा वापरत असतील तर त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई केली जाईल. हरीश पिंपळे. आज बरं. सन्मान्य सदस्य सरोजताई अहिरे यांनी जो विषय मांडला हा फार गंभीर आहे अध्यक्ष महाराज. सर्वसामान्य माणसाले जर खदान टाकायची असली त्यासाठी 6-6, 8-8 महिने परवानग्या भेटत नाही आणि इथं तर कळसच झालेला आहे. अंजन तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे शासकीय जागेवर जर तिथं खदान टाकल्या गेली तर तिचे पटवारी, तिचा जो गावातला सचिव असते ग्रामपंचायतचा त्याची NOC पाहिजे, पटवाऱ्याची NOC पाहिजे, पर्यावरणाची NOC पाहिजे, तहसीलदाराची NOC पाहिजे, ADO ची NOC पाहिजे, कलेक्टरची NOC पाहिजे. मग एवढे सारे कागद लागत असताना यांच्या लक्षात कसं आलं नाही की हे सरकारी जागा आहे म्हणून? म्हणजे याच्यात कुठेतरी अधिकाऱ्यांचं संगनमत किंवा हात असल्याशिवाय किंवा चिरीमिरी घेतल्याशिवाय हे काम होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज. कारण सर्वसामान्य ठेकेदाराला जेव्हा आमच्या सारख्याला का तुमच्या सारख्याला खदान टाकायची असली तर 2-2 वर्ष साहेब आपल्याला परवानगी भेटत नाही. इतक्या लवकर परवानगी सरकारी जागेवर कशी दिली? म्हणून या संबंधित अधिकाऱ्यांनी ज्यांनी दोषी असतील याच्यात परवानग्या देण्यासाठी यांच्यावर आपण कारवाई करणार आहे काय? आणि या ठेकेदाराची जे मालमत्ता आहे, कारण आता तिथून जे गोणखणी उचलल्या गेलं तर ते ज्या डिपार्टमेंटची जागा आहे त्यांचं नुकसान झालं, गड्डा पडला असेल, नुकसान झालं असेल, माल शासनाचा त्यांनी बाहेर विकलेला आहे, तर त्यांची मालमत्ता ते जप्त करणार आहे काय? आणि परत अशा कॉन्ट्रॅक्टरले परवाना भेटणार नाही असं काही आपण पाऊल उचलणार आहे? माझे 3 प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, मी स्पष्ट पद्धतीने सांगितले की याची चौकशी जी आहे ही विकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नेमून केली जाईल. कारण जे विकास आयुक्त आहेत ते सुरुवातीला प्रांत होते, त्याच्यानंतर ॲडिशनल कलेक्टर झाले, त्याच्यानंतर कलेक्टर झाले, त्याच्यानंतर सचिव झाले. त्याच्यामुळे कुठच्या परमिशन कोण देतात हे विकास आयुक्तांना चांगलं माहिती आहे. 100% मी या मताशी सहमत आहे की कोणीतरी वर्दहस्त ठेवल्यामुळेच
MIDCच्या जागेमध्ये हा स्टोन क्रशर सुरू झालेला आहे. त्याची चौकशी आपण करू आणि त्या चौकशीमध्ये जे जे कोण इन्व्हॉल्ड असतील त्यांच्यावर आपण कारवाई करू. सरोज रे झालं तुमचं. अ, मंत्री महोदयांनी अतिशय सकारात्मक असं उत्तर दिलेलं आहे. परंतु माझा एक प्रश्न असा आहे, की अतिरिक्त दंडाची जी काही कारवाई मी म्हटली आहे, तर ती त्वरित आपण करणार का? कारण आपण म्हटलेलं आहे उत्तरामध्ये, की 1,06,00,000.93 म्हणजे 106 लक्षाच्या जवळपास त्याला दंड आपण आकारलेला आहे. परंतु गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये गौण खनिज विकून त्यांनी जी पिंपळे साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे, की त्यांनी जी संपत्ती जमा केलेली आहे, तर ती अतिरिक्त दंडाच्या स्वरूपामध्ये आपण ती जमा करण्याचा आदेश त्वरित देणार का? अध्यक्ष महोदय, मी तिसऱ्यांदा पुन्हा एकदा सांगतो, की त्या चौकशीमध्ये जे जे काही निष्पन्न होईल त्याच्यामध्ये मग दंडात्मक कारवाई असेल, त्याच्यामध्ये फौजदारी करायची असेल, अधिकाऱ्यांनी जर त्याच्यामध्ये काही केलं असेल, त्यांना सस्पेन्शन करायचं असेल, सगळ्या गोष्टी केल्या जातील. त्याच्यासाठीच विकास आयुक्तांची समिती आपण नेमलेली आहे. चला लक्षवेधी क्रमांक 9. लक्षवेधी क्रमांक 9.